Hi friends, today we are going to learn first topic from 5th standard mathematics. It is Roman numerals. In Marathi we call it as Roman संख्या चिन्ह. आता ही रोमन संख्या चिन्ह कुठून आली, कशी आली हे पहिलं आपण बघूया. And then we are going to take more information about these numerals. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, रोम हा देश आहे आपल्याला माहिती आहे आणि या रोम या देशानं काही गणितातील अंक शोधले होते. ज्या अंकांना त्यांनी शोधलं होतं त्यांनाच आपण रोमन अंक असं म्हणतो किंवा रोमन संख्या चिन्ह असं म्हणतो. हे रोम देशानं पहिल्यांदा शोधलेले आहे ते लक्षात घेऊया. जसं भारतीय काही गोष्टींना आपण भारतीय म्हणतो, इंडियन म्हणतो, तसं याला रोमन न्यूमरल्स असं नाव दिलेलं आहे. आता हे रोमन न्यूमरल्स कसे लिहिले जातात हे आपण बघणार आहेत. खरं तर बघितलं तर मानवी जीवनाच्या प्रगतीच्या या वाटेवर प्रत्येक देशामध्ये काही नवीन शोध लागलेले आहेत. जसं की शून्याचा शोध भारतात लागलेला आहे आपल्याला माहिती आहे. तसं बाकी शोध जे आहेत रोमन देशामध्ये पहिल्यांदा माणूस जसाही काही वाचायला लिहायला शिकला, विशेषतः मोजायला शिकला, तेव्हा रोमन देशामध्ये काही त्यांनी त्यांच्या हावभाव किंवा हाताच्या काही बोटाच्या पंजावरून त्यांनी काही चिन्ह शोधलेले आहेत. त्याच्यातला रोमन 1 याला रोमन 1 म्हटलं त्यांनी आणि यालाच बघा आय म्हणजे 1. आता पुन्हा त्याच्यानंतर 2 म्हणण्यासाठी त्यांनी हा 1 आहे ना तो 2दा लिहिला, असा 2 एका शेजारी 1 म्हणजे रोमन 2 झालं. त्यानंतर रोमन 3 म्हणजे 3 आय आपल्या भाषेमध्ये म्हणजे 3 आय जे आहेत इंग्लिशमधले ते एका पाठोपाठ एक जवळजवळ लिहिले की ते इट गेट्स 3 नंबर 3. त्याच्यानंतर आपण पुढं जात राहिलं, एक लक्षात घ्या 1 आणि एक्स ज्याला आपण म्हणतो रोमन, हे अंक फक्त 3दाच एका पुढे लिहिले जातात म्हणजे त्याच्यापेक्षा अधिक नाही. बाकी मग आपण कसं लिहितो 1 म्हणजे आय, 2 म्हणजे डबल आय, 3 म्हणजे ट्रिपल आय. त्याच्यानंतर 4 लिहिण्यासाठी नवीन शोध लावला. हा 5 होता खरं तर. हा 5 म्हणजे एक संख्या मिळून अशी 5 व्ही आकाराची. त्याच्यामधून म्हणून याला 5 म्हटलं गेलं, लक्षात असू द्या याला 5 म्हटलं गेलं. these are 5 fingers. And when we make 5 fingers like this, that time it gets V-shaped figure, and that's why they are called as Roman 5. हे रोमन 5 आहे. याच्यानंतर रोमन 5च्या अगोदर 4, तर 4 काढण्यासाठी त्यांनी ह्या रोमन 5 म्हणून 1 त्याच्या साईडला लिहिला आणि त्याच्यातून म्हणजे 5मधून 1 कमी झाला म्हणून त्याला 4 म्हटलं आहे. अशा प्रकारे जर त्याच्या डाव्या बाजूला लिहिला तर त्याच्यातून 1 कमी होतो म्हणजे आपल्याला मिळतं 4. आणि त्यानंतर 5, त्यानंतर 5च्या पुढं व्हीच्या पुढं 1 लिहिलं, त्याला आपण व्ही म्हटलं आहे. व्हीच्या पुढं 1 लिहिलं की आपल्याला व्ही आय दॅट इज 6, व्ही डबल आय दॅट इज 7, व्ही ट्रिपल आय दॅट इज 8. बट वन्स अगेन फॉर 9 दे हॅव रिड्यूस्ड 1 फ्रॉम 10 दॅट इज एक्स. एक्सची किंमत किती आहे रोमनमध्ये? The value of x is 10. Keep in mind there is no 0 in the Roman numerals. एक गोष्ट लक्षात ठेवा, रोमन न्यूमरल्समध्ये शून्य नाही आहे. आपल्या बाकी अंकात आपण शून्य वापरतो पण रोमन अंकामध्ये शून्य वापरत नाहीत. इन रोमन न्यूमरल्स देअर इज नो यूज ऑफ 0. कीप इन माइंड. आता पुढं आपण काय केलं मग 9साठी काय केलं, x-1 म्हणजे x-1 बरोबर म्हणजे आय आणि एक्स लिहिलं दॅट गेट्स 9 आणि एक्स इट गिव्ज अस व्हॅल्यू ऑफ 10. लाईक दॅट वी कॅन राईट रोमन न्यूमरल्स फ्रॉम 1 to 10 when we want to use in mathematics. Thank you for today, please.